तीन याव भावांची सात लई ओ बापाला 8 9 2012 सालाला पांडवाचा गेला कैलासाला दुःख झालं तर सर्वाला त्याच्या घरावर दाराला 10 वर्ष झाली 22 साली कशी यमाची स्वारी आली रताई देवाच्या घरी गेली आई वडील किती मान भवन मुलगा पुण्यवान आली आई वडिलाची आठवण जेवलं त्याने आज धनगरी गाण्याचं मैदान श्री विठ्ठल देवाचा नारायण गावड्याचा वरदास्त माझ्या शिरावर कडींबाड्या मारता पडवलावर
का पहिलं वन जसं बरं का दासोबाने सोडलं पहिल्या वनाला विचार केला या जर वनाला बाळाला मारलं तर जन्म दिल्या मातेला बाळाची किकाळी ऐकून जाईल त्या वेळेला आणि बरं का एवढं ऐकून बरं का दुसऱ्या वनाला निघून गेलं आणि दुसऱ्या वनाला बरं का चैत्र वैशाख महिन्यात ऊन दारू लागलेलं त्या कुट्यामध्ये बाळाला टाकलं बाळ बरं का माव करता राहीना त्या वेळेला बाळ लागला होता त्या चैत्र वैशाख मातीमध्ये तापलेल्या मातीमध्ये लागला होता खेळाय त्या वेळेला बाळाला होता गेला हसायला दासुदानी विचार केला मनाला आणि काय लागलं होतं तिचा आता विचार करायला बाळा गायाचा 5 मिनिटं झालो 5 मिनिटात 5 मिनिटं झालो काटेरी हेलाला जाळ लावला त्या जाळाच्या जिबी संग बाळ लागला होता खेळ खेळायला विचार केला स्वतः त्या दासुदानी द्याई पिंडाला त्या वेळेला दिसायला झळक्याला हेलामध्ये टाकलं हेला ह्या बाळाला भाजना हे झालं होतं दासून मनाचा विचार करायला परत बाळाला लागलं काढायला पाण्यामध्ये बाळ घातला शिर मात्याला लावला आणि वाट चाल करत त्या गजायाला गेलं बरं का चौथ्या वनाला पाण्याचं तळ नेत्रानं पाहिलं त्या वेळेला बाळाला पाण्यात टाकायचं बरं का पाण्यात बुडबुड मारायचा असा विचार केला त्या 14 जण दासुदानी त्या वेळेला परंतु टाकल्याला बाळाला लावता बरं का त्याला लाटसंग खेळ खेळाय त्या वेळेला बाळाला खाली पाण्यामध्ये दाबायला बाळाला लावर पवत पद यायला असं विचार केला मनाला आणि दास काय लावला आता बोलायला 14 जण दासुदेव बाळाला जाया घेतल्यावर बाळ पाण्यात गाडल्यावर वाटेला गेलं चालायला
पाण्यात बाळू दुसरी का त्या बाळाला पाण्यात घातल्याने घेऊन गेले बरे का सहाव्या वनाला जसा बाळ लावलं उचलायला उचलत्याल्या बाळाचा बरे का खाली असणारा शेला त्या वेळेला जसा लाला होता शेला अडकायला आणि काय विचार केला त्या दादायाला जसा बरे का शेला बरे का अडकला हाताला आणि बरे का खाली असणारी चारी कोपऱ्यातली ताट नेत्राने पाहिली त्या दासुदाने बरे का आपण जेवायचं आणि मग बाळाला मारायचा असा विचार केला खाऊन जेवून तिरपती झालं बाळाच्या जीवावर खाल्लं असा दासुदाने स्वतः विचार केला त्या बाळाचा जीवावर खाल्लं याला मारायचा कसा असं लागलं होतं बोलायच्या वेळेला पहिलं सत्य युगाला बोलाया लागेला सांगायला लागेला बाबा रे मला मारून तुम्हाला काय मिळणार आहे म्हणून होता सांगायच्या वेळेला बाळाला बोलायला रे मला मारून तुम्हाला काय मिळणार आहे सांगा मला हे चौकात असू लागलं बोलायला हे बाळा सांगतो अरे तुला तुझ्या झालं त्या नारदपूर नगराला राहील राजाने सांगले आम्हाला तुला मारायचं तुझं शिर आणायचं त्याच्या निंबाला देतील मला त्या दादा याला सांगतो हे वड ऐकावं मी सांगतो एवढं ऐकायचं आटंग्या वळाला जायचं रक्तचंदनाचं झाड हुडकायचं त्या झाडाचं शिर काढायचं ते शिर तुमच्या राजाला ढूंढ लावायचं ते झाड तोडायचं झाडाचं शिर घोळायचं आणि तुमच्या राजाला धावायचं पहायला लागला चौघाला बोलायला झाला या चौघा दासू झाला जसं दासूदानी मामा येईल निघून गेलं पासोडला त्या जाग्याला आणि निघून गेलं कोणत्या टायमाला आटंग्या वनाला जाऊन शिरे तोडलं बरं का रक्तचंदन झाड
सोडलं त्या बाळाचं शिर केलं आणि बरं का जसा बरं का सांगितल्याप्रमाणे दासुदाला वचन दिल्याप्रमाणे बाळानं त्या बरं का असणाऱ्या शिरामध्ये आपलं मुख दावलं त्या वेळेला जसं झालं होतं या दासुदानी हाताला वाट चाल करत निघून गेलं दुराईत नगरीला आणि त्या राजाच्या वाड्याला राजाच्या वाड्याला जसं सांगितल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे या दासुदाने काम केलं म्हणून बरं का रक्ताचा टिळा लावला आणि राहिलं होतं बोलायला राजाला राहिलं होतं रक्ताचा टिळा लावायला आनंद झाला राजाला राजाने ठरल्याप्रमाणे निमाई नावाचा चौघा दासुदाला त्या दुराईत नगरीला पण बाजवलेला गेला मामा कोणता प्रकार घडला त्या पहिलं सत्ययुगाला त्यावर इंद्र कैलास गादीला बोळा देव शंकर बर का पार्वती लागली होती बोळा देवाला बोलायला देवा चला निघून बर का हवा पालट काय आला बर का खरं मानव खंडाला त्या वेळेला देवी पार्वतीला आली बोळ्या देवाला बोलायला हसणारी उभायत जोडी कैलास गादीला बोल करून काही मान जोडायला इमानात जोडी बसायला निघून आली त्या खाल मानव खंडाला आणि मधल्या तातळाला
आवया